खूप दिवस आतड्यात साचलेली घाण, मल साचणं दूर करायचं असेल तर रात्री झोपताना योग्य गोष्टी खाणं खूप महत्त्वाचं आहे. खाली मी काही घरगुती, सुरक्षित आणि आयुर्वेदिक पद्धती सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत, ज्या नियमित जर केल्या तर पोट व्यवस्थित साफ होतं. रात्री झोपताना काय खावं जेणेकरून पोट साफ होईल? तर दूध आणि इसबगोल हा प्रभावी उपाय आहे. कसं घ्यावं तर 1 कप कोमट दूध घ्या. त्यात 1 ते 2 चमचे इसबगोल म्हणजेच भुसी मिसळा आणि लगेच प्या. आणि नंतर 1 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे काय होतं तर आतड्याला चिटकलेली जुनी घाण सैल करतं आणि पोट लवकर साफ होण्यास नक्कीच यामुळे मदत होते. आणि यामुळे मल मऊ होतो. सकाळी जोर न लावता पोट साफ होतं. दररोज 7 ते 10 दिवस घ्या. नंतर आठवड्यातून 2 ते 3 वेळा घेऊ शकता. त्रिफळा चूर्ण कसं घ्यावं तर 1 चमचा त्रिफळा चूर्ण घ्या. कोमट पाण्यासोबत झोपण्याआधी घ्या. यामुळे आतडं आतून स्वच्छ होतं, पचन सुधारतं, जुनी साचलेली घाण हळूहळू बाहेर काढून टाकतं. सुरुवातीला अर्धा चमचा घ्या. त्याचप्रमाणे भिजवलेलं अंजीर किंवा मनुका तुम्ही रात्री भिजवून सकाळी उपाशीपोटी नक्कीच घेऊ शकता. यामुळेही तुमचं पोट साफ व्हायला मदत होते. 2 ते 3 अंजीर घ्या. 6 ते 7 काळे मनुके घ्या. रात्री पाण्यात भिजवत ठेवा. झोपण्याआधी खा आणि पाणी प्या. यामुळे आतड्याची हालचाल वाढते आणि तुमचं पोट वेळेवर साफ होण्यास नक्कीच मदत होते. त्याचप्रमाणे एरंडेल तेल कसं घ्यावं तर 1 चमचा एरंडेल तेल कोमट पाण्यात घ्या. कोमट पाण्यात घेतल्यानंतर बराच फायदा होतो, जसं की आतड्याची पूर्ण सफाई होण्यास मदत होते आणि तुमच्या शरीरामध्ये साचलेला मल बाहेर जाण्यास नक्कीच मदत होते. आठवड्यातून फक्त 1 वेळेसच घ्या. त्याचप्रमाणे कोमट पाणी आणि तूप हेही तुम्ही घेऊ शकता. 1 ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात 1 चमचा देशी तूप मिसळा. यामुळे आतड्याला चिकटलेली घाण सैल होते, वातदोष कमी होतो. त्याचप्रमाणे रात्री काय खाऊ नये तर जास्त भाजी, चपाती, तिखट, तळलेले पदार्थ, चहा, कॉफी, मैद्याचे पदार्थ आणि विशेष म्हणजे रात्री दही खाणं टाळावं. सकाळी उठल्यावर काय करावं तर उठताच 2 ग्लास कोमट पाणी प्या. शक्य असेल तर 5 ते 10 मिनिटे नक्की चाला. पोट साफ होईपर्यंत मोबाईल वापरू नका. डॉक्टरांकडे कधी जावं तर 7 ते 10 दिवस काहीच फरक पडत नसेल किंवा मलातून रक्त येत असेल, पोट खूपच फुगलेलं असेल किंवा अचानकच वजन कमी होत असेल, अशा वेळी मात्र तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. रात्री योग्य गोष्टी घेतल्या शिवाय सकाळची सवय सुधारली तर आतड्यातील वर्षानुवर्षाची साचलेली घाणही नैसर्गिकरित्या बाहेर येण्यास नक्कीच मदत होते. यासाठी वरील दिलेल्या टिप्स नक्कीच तुम्ही फॉलो करू शकता आणि तुमच्या आतड्याचं आरोग्यही चांगलं ठेवण्यास नक्कीच तुम्हाला मदतही होईल.